नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत टमाटरची चटणी। याकरिता मी 7 टमाटर घेतलेले आहे। टमाटरला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। या साइडने आपण पूर्ण टमाटर कापून घेऊया। यानंतर याचे 2 भाग करून घेऊया। अशा प्रकारे मी पूर्ण टमाटर कापून घेतलेले आहे। यानंतर एका पॅन मध्ये थोडं तेल टाकून आपण 3-4 मिरच्या वाळलेल्या घेतलेल्या आहे। यानंतर 5-7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे। जिरे टाकून 2 मिनिट छान परतून घेऊया। या ठिकाणी गॅस बंद करून हे मी एका ताटामध्ये काढून घेते। याच पॅन मध्ये आपण आता टमाटर टाकून घेऊया। आणि मीडियम पॉवर वरती भाजून घेऊया। थोडं वरून तेल टाकून घेऊया। या ठिकाणी एक साइडने आपले टमाटर भाजले गेलेले आहे। यानंतर आपण दुसऱ्या साइडने पण भाजून घेऊया। या ठिकाणी आपले टमाटर दोन्ही साइडने छान भाजले गेलेले आहे। यानंतर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड झालं की यावरचे साल काढून घेऊया। या ठिकाणी मी पूर्ण टमाटरचे साल काढून घेतलेले आहे। यानंतर आपण एक खलबत्ता घेऊया। यामध्ये आपण भाजलेली मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेऊया। मिरची तुम्ही हाताने पण अशा प्रकारे बारीक तुकडे करू शकता। तुम्ही मिक्सर मध्ये पण करू शकता, पण खलामध्ये थोडं जाडसर वाटलेलं खूप छान वाटते टेस्टला। या ठिकाणी आपलं जाडसर असं बारीक झालेलं आहे। या ठिकाणी मी एक मोठा साधा कांदा, कोथिंबीर आणि ओल्या कांद्याचा पाला घेतलेला आहे। हे सगळं मी यामध्ये टाकून घेते आहे। यानंतर टमाटर टाकून घेते आहे। चवीनुसार मीठ टाकते आहे आणि छान मिक्स करून घेते। या ठिकाणी आपली टमाटरची चटणी तयार आहे। खायला खूप छान वाटते ही।
एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।